हाय एव्हरीवन, मी प्रज्ञा आज घेऊन आली आहे सुस्वागतमची रांगोळी. याआधी सुद्धा मला बरेच वेळा कमेंट आले की सुस्वागतमची रांगोळी मला दाखवा. पण मी एक रांगोळीची ऑर्डर ही केली होती, पण ती शाळेसाठी होती. त्यासाठी त्यांना गॅदरिंग चालू होतं शाळेचं, त्यामुळे त्यांना ती हवी होती. पण त्याची उंची लांबी खूप मोठी असल्यामुळे ती मला पोस्ट करायला अर्जंट होती, त्यामुळे मला पोस्ट करायला भेटली नाही. तर त्याची लांबी जवळजवळ 10 इंच होती उंची, आणि त्याची जी लांबी होती ती 50 इंच एवढी लांब होती. तर मला ते करता नाही आलं, कारण त्याचं माप सुद्धा खूप मोठं होतं. आता मी ही जी रांगोळी आणते, जी आपल्या डेली वेअरला आपल्याला घरामध्ये किंवा आपल्याला अंगणात सुद्धा आपण हे करू शकतो, तर ही मी स्टेप बाय स्टेप सगळं मी दाखवलं आहे. तर माझी एकच विनंती आहे तुम्हाला, माझ्या ताईंना, की तुम्ही ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला बरोबर व्यवस्थित येईल आणि परफेक्ट येईल. कारण काय, प्रत्येकाचं मेजरमेंट खूप वेगळं आहे, त्याच्यामुळे ही तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमची रांगोळी सेम माझ्यासारखी बरोबर येईल. आणि जर तुम्हाला कुठे जर ती रांगोळी नाही कळली, तुम्हाला कुठे काही अडलं, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. आणि हो, जर तुम्हाला ही माझी रांगोळी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, हाईप करायला मात्र विसरू नका. तर चला, कुठेही वेळ न घालवता आपण बघूया रांगोळी कशी बनवायची ते. चला, तर इथे मी रांगोळी बनवते आहे. 1 2 3 4 5. त्याचा हा मी मध्य घेतलेला आहे. हे मी नंतर परत डिस्कस करणार आहे तुम्हाला. हा फक्त तुम्ही बनवते त्याचा मी एक व्हिडिओ केलेला आहे. तर चला, आता आपण बघूया की कुठून आपल्याला काय करायचं आहे ते. तर इथून आता मी घेते हे लक्ष द्या व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला ही सेम तुम्हाला रांगोळी करता येईल व्यवस्थित. खूप सोपी आहे, काही त्याच्यामध्ये कठीण नाही आहे, इझिली जमून जाण्यासारखी आहे. फक्त आपल्याला ते कुठे स्किप नाही करायचे. आणि मी तुम्हाला ही भरून पण दाखवणार आहे, म्हणजे कलरने भरून दाखवणार आहे तुम्हाला ही कशी एक्झॅक्ट आपली दिसणार आहे ती. तर ही जी आपली रांगोळी आहे, ती रांगोळी आपली होणार आहे. तर आपली ही रांगोळी जी आहे ती मी 8 इंचच घेणार आहे. हे आपण पुढे जे आपण कट करणार आहोत, हे बघा 8 इंचच आपल्याला घ्यायची आहे. बरोबर आपली 8 इंच ही झालेली आहे उभी अशी. आणि अशी आपण जी घेतली आहे ती 36 इंचवरती आपण घेतलेली आहे. चला, आता आपण बघूया जेवढी होईल तेवढी ती आपण बनवायची आहे. तर इथे मी घेतलेलं आहे आखून. जे पेपर घेतलाय मी ते खाली, कारण काय ते खूप रफली होते ना, म्हणून. अशा प्रकारे आपण इथे घेतलेलं आहे. सुस्वा वाचा हा एक गेला आहे, आपल्याला इथे असं करून घ्यायचं आहे. हे सुद्धा इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आणि याचं मी इथे मध्य घेतलेलं आहे. हे मध्य म्हणजे मी मोजून घेतलेलं, आपल्याला किती घ्यायचं आहे ते. मी इथे 3 इंच घेतलेले आहे वरती, आणि 3 इंच मी खालती घेतलेलं आहे इथे बरोबर. आणि त्याची इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे की आपली रांगोळी कुठपर्यंत येणार. त्याने प्रत्येक अल्फाबेटला आपण सेम मार्किंग घेणार आहोत, त्यासाठी आपल्याला मार्किंग करत करत जायचं आहे. आता हे वाचे 2 हे झालेत. सुस्वा आपल्याला आता आपल्याला ग काढायचं आहे. आता आपल्याला पुढे ग काढायचं आहे. ओके, तर त्याच्यासाठी आपण आखूया. आणि आपल्याला हे लाईनी जी आहेत हे मी पट्टीच्या मापाचे घेतलेले आहेत, स्केलच्या मापाचे तुम्ही घेऊ शकता. ह्याची मला वाटतं जवळजवळ त्याची हे आहे माप आहे 1 इंच. आपण 1-1 इंचाच्या सगळ्याकडे, तुमच्या जर पट्टी नसेल यातली तर तुम्ही 1-1 इंचाच्या ह्यातल्या घेऊ शकता. अशा प्रकारे थोडंसं झूम करते. हे बघा, तुम्ही असे घेऊ शकता. तर आपल्याला पुढचा ग आकायचा आहे, त्याच्यासाठी मी हे करते. आता हे वाचे 2 आहेत, हे 2 वाचे 1 सोडायचं आपल्याला, आणि ते 1 2 आणि 3 मध्ये आपल्याला ग बसवायचं आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही पहिले रेषा आखून घ्यायच्या नाही आहेत. आता तुम्हाला ते कन्फ्युजिंग होणार आहे. आपल्या इथं मिडलचा पॉईंटचा पण रेषा काढून ठेवूया. इथे आपल्याला गला आपल्या इथे एवढं काय हे प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर बघूया आता कसं काढायचं आहे. आपल्याला इथे ही
हा 2 मात्रा झाल्या वाच्या, तर एक आपल्याला ही रेष सोडून द्यायची आहे, इथून एक रेष सोडून द्यायची आहे आणि त्याला आपण पुढच्या ह्याच्यातून आपल्याला करायचं. तर 1 2 3 मध्ये आपल्याला बसवायचं, 1 2 आणि 3 मध्ये आपल्याला बसवायचं, हे सोडून द्यायचं आहे. तर आता आपण इथून येणार आहोत आणि या मध्यापर्यंत येणार, मध्यापर्यंत, इथे मध्यापर्यंत आपल्याला यायचं आहे. या मध्यापर्यंत आपण असं हे करणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप आपण बघतोय की हे कसं आपल्याला बसू शकतंय. त्याच्यामुळे थोडंसं हे रेषेच्या खालती येण्याचं आपल्याला, जी आपण 3ची रेषा आखली आहे त्या रेषेच्या जवळ असं खालती यायचं आहे. असं बघा, एक रेषा सोडलेली आहे आणि आता इथे आपला हा ग तयार झालेला आहे अशा प्रकारे. ओके, व्यवस्थित दिसतोय आपला ग का छोटा आलाय जरा, आय गेस थोडासा अजून मोठा हवाय. चला आपण मोठा करूया ह्याला. सुस्वागतम. तर आपण हा ग काढतोय अशा प्रकारे आपण हे घेतलेलं आहे. तर हा याला बरोबर आपण इथे करून घेतलेला आहे. तर हा एका लाईनीमध्ये आला आपला. तर हा थोडासा अजून लाईनमध्ये यायला पाहिजे. तर बघूया आपण माप, हे वरून आपण त्याला खालती घेऊया म्हणजे आपलं जे आहे ते व्यवस्थित समजेल आपल्याला, व्यवस्थित एका लाईनमध्ये येतील. असं छान असं दिसतंय. तर आता इथे सुद्धा आपल्याला वचा स्वा ग, आता हा गचा आपल्याला एक हे घ्यायचा आहे. आता हा आपण हा ग फक्त काढला आहे, इथे हा ग काढलेला. आता इथे अजून एक लाईन मारायची म्हणजे हा सुस्वागतमचा मंत्र झाला म्हणजे, आणि हा ग. ओके, तर खरी आपली रांगोळी इथपर्यंतच होते म्हणजे हे उंचीला खरी, पण तिथे आपल्याला सुला हे द्यायचं होतं इथे म्हणून वाढलं इथे. ओके, स्वागत. आता आपल्याला त बनवायचा आहे. इथे मी मार्किंगमधला आखून घेते आहे अशा प्रकारे. आता इथे रेषा आखून घेऊया. आता आपल्याला तला काढायचं, त काढायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला 1 2 3 4 मध्ये आपल्याला बसवायचे. तर मी इथे किती घेते, हा हे घेतलेलं आहे. एक आपल्याला सोडायची आहे, 1 2 अजून 3 4 अजून 2 बनवूया, 2 3 4. आपल्याला एक एक जो आहे, आता हा ग घेतला त्याच्यानंतर हा जो येणार आहे हा पोर्शन तो आपल्याला मात्रा असणार आहे. तर एक लाईन सोडायची आहे, त्याच्या पुढे आपल्याला त बसवायचा. एक सोडायचं आपल्याला, मध्ये गॅप हवे म्हणून, आणि आपल्याला अल्फाबेट दिसायला हवे व्यवस्थित म्हणून आपण हे सोडतोय. तर इथं आपल्याला त आखायचं आहे. तर इथून आपल्याला थोडासा तो बाहेर आणायचा आहे. तर रेषेच्या मी खाली घेतले व्यवस्थित. आता स्वागत त, आणि त्याचा हे बघा हा त काढलेला, हा एक सोडायचा आहे आपल्याला, सोडायचा होता हा स्वागत. हा एक सोडला आणि त्याच्या पुढे आपण हा त आखलेला आहे पुढे, म्हणजे आपल्याला हे एवढं अंतर इनफ आहे जर हे सोडलं तरी. ओके, किंवा आपण बाहेर न जाता आपण आतल्या साईडला सुद्धा हा काढू शकतो. चला बाहेर नको जाऊया आपण, म्हणजे आपल्या इथे व्यवस्थित दिसेल. ग त. आता हा तचा हा एक त झाला आहे. ओके, म्हणजे हा मात्रा झाला. आता एक सोडायचा, आता म काढायचा आपल्याला. सुस्वागत त म. आता हे सोडला, हा पण इथे त झाला आणि हा पण आता सोडायचा आहे. आता म काढायचा आपल्याला. त्यासाठी म साठी आपल्याला किती काढायचं, 1 2 3 मध्ये आपल्याला बसवायचं. आपल्याला एक काढला, आपण एक काढायचं, 1 2 आणि 3. हे बघा
म्हणजे लक्षात येतंय का, म्हणजे समजतंय ना व्यवस्थित? म्हणजे बघूया आपण नंतर, मी तुम्हाला कलर करून सुद्धा दाखवते. कलर करून दाखवलं की तुमच्या लक्षात येईल की नेमकं एक्झॅक्टली आपण काय करतोय ते, म्हणजे आपल्याला कळेल की आपलं डिझाईन व्यवस्थित आली आहे की नाही आले ते. ह्याच्यासाठी ती खूप पेंडिंग होती डिझाईन की कसं काढायचं. ओके, आता ह्याप्रमाणेच आपल्याला हे काढायचं आहे. तो पण काढून झाला आहे आपला. आता आपल्याला म काढायचा आहे. म साठी आपल्याला काय करायचं आहे बघा. आता हाताची रेषा आहे ही आपल्याला सोडून द्यायची आहे. इथून हे आपल्याला सोडायचं आहे. आता आपल्याला इथून म काढायचा आहे. तर इथून म काढायचं आपल्याला, इथून घ्यायचं आपल्याला म इथून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला ह्या रेषेबरोबर आपल्याला आखून घेऊया, म्हणजे आपल्याला सेम सेम येईल. इथून घेतलेला आहे आपल्याला जो हा मचा जो आहे आता हे जे मध्ये आहे, हे जे आपल्या मध्ये जे आहे हे दिसणार नाहीये. आपला म जो आहे आपल्याला हा असा सरळ दिसणार आहे. बघा, तुम्हाला तो भरल्यानंतर तुमच्या बरोबर व्यवस्थित लक्षात येईल. तुम्हाला तो आता कन्फ्युजिंग होईल की मी एक्झॅक्टली काय केलं आहे, पण मी जसं करते त्याप्रमाणेच तुम्ही करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरोबर. तर हा आपला झाला म, तर म ची मात्रा हे बघा. आता हा झालाय असा म आणि हे मात्रा झालेली आहे. आता इथे आपल्याला या सूरचं पण जिथे जिथे काढलेलं आहे तिथेच आपल्याला हे पण करायचं आहे. हे बघा, सुस्वागतम, सुस्वागतम चे बघा, सुस्वा ग ग असा काढलाय ग, आणि त्याचं हे घेतलेलं आहे आपण. इथे आपण अजूनही घेऊ शकतो, कारण इथे आपली जागा आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मी इथे वाढवू शकते, असं काही नाही. हे बघा, म्हणजे आपल्याला तुम्हाला लक्षात येईल एवढा गॅप नाही ना, म्हणजे इथून ग आला आणि ते आपण एक सोडलेली आहे, त्याच्या पुढे आपण ट घेतलेला आहे अशा प्रकारे. बघा, आणि इथे एक रेस आपला हा काना आना झाला आहे, हा एक रेस इथे सोडलेली आहे आणि इथून आपल्याला हे मध्ये गॅप ठेवली थोडीशी आणि इथून आपल्याला म काढायचं आहे अशा प्रकारे. आता मी तुम्हाला हा भरून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशी काढायची आहे, मी कसा काढलेला आहे. आणि हे आता इथे जे आहे जे माप उरलंय ते किती उरले आपण बघूया. 7 इंच आहे. तर तुम्ही इथे फुल बसवू शकता. तर तुम्हाला इथे फुल आणि ते तुम्हाला हवंय ना फुल आणि पानाचं, तुम्ही इथे फुल बसवू शकता. ते तुमच्यावरती की तुम्हाला कुठलं फुल हवंय ते तुम्ही इथे बसवू शकता. इथे काढा आणि इथे पान काढू शकता. तसं ते बघूया आपण. तर फक्त मी तर तुम्हाला नावाचंच फक्त दाखवते. इथे आपण फुलाची आयडिया पण नंतर बघूया. तर हे बघा कसं काढलेलं आहे. हे बघा, ह्या प्रत्येक आपण रेषा घेतलेल्या आहेत. हे बघा, मी तुम्हाला परत सांगते. इथे आपण अर्धा इंच सोडलेली आहे, रेषा सोडलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे रेषा आखून घेतल्यात. 1 2 3 आणि 4 आणि 1 5. ह्या 5 रेषा आपण इथे आखून घेतलेल्या आहेत. इथे बघा 1. तर एक आपल्याला काय करायचं, इथे ही एक रेष सोडून द्यायची आणि ह्याचं आपण इथे काय केलेलं आहे, इथे वरती आपण 1 इंच घेतलेलं आहे. वरती इथून 1 इंच सोडलेलं आहे आणि सरळ अशी आपण रेष आखून घेतलेली आहे, कारण तिथे आपण दुसरा कलर भरणार आहोत. बॉर्डरचा कलर भरायचा आहे आपल्याला, त्यासाठी इथे आपण मी हे करून घेतलेलं आहे. एक मिनिट, मी पेन्सिल चेंज करतो. ओके, इथे आपण 1 इंचाचं आपण सोडलेलं आहे आणि कलर करून घेतलेला आहे अशा प्रकारे. हो, आणि इथे आपण रेषा आखून घेतलेल्या आहेत. त्या रेषा आपल्याला लाईटच आखायच्या, डार्क नाही करायचं, कारण त्याच्यानंतर आपल्याला ते हे करायचे बघा. तर आता इथे काय करायचं हे बघा. आता ह्याचा आपण 3 इंचावरती ह्याचा मी मार्किंग करून घेतलेलं आहे. 3 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा, 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. 3.25 इंचावर 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे इथपर्यंत. म्हणजे आपलं सेम येण्यासाठी, जो आपला स आहे ही सेम येण्यासाठी. आता इथून आपल्याला काय करायचं आहे,
मार्किंग घेऊया. इथून आपल्याला मध्य द्यायचं आहे त्याचा. तर आता 1 एक आपल्याला हा सोडायचा द्यायचा आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्यापासून आपल्याला इथे या इथून असा गोलाकार द्यायचा आणि इथे आपल्याला मध्याच्या वरती हे बघा, ही मध्य जे आहे, मध्य आपण काढतो, मध्याच्या वरती आपल्याला 1 इंच आपल्याला मार्किंग करायचं आहे. हा आपल्या मधल्या सेंटर आहे. 3 इंच जो आखला आहे तो 3 इंच आणि त्यापासून आपल्याला 1 इंचावरती आपल्याला आखून ठेवायचं, म्हणजे वरती घ्यायचं आहे. आणि इथून वरती आपल्याला हा असा इथून असा शेप द्यायचा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर हा जो आपण 1 इंच जो 3 इंचाचा जो मापला आहे घेतलाय, तिथून आपल्याला पुन्हा असं घ्यायचं आहे, तो इथून असा घ्यायचा आहे. सेकंड लाईनपासून घ्यायचं आहे. सेकंड लाईनपासून हे बघा असं, आणि हा इथे जॉईन करायचा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण खाली पुन्हा आपण 3 घेतलेलं आहे मोजून. खाली आपण पुन्हा 3 मोजून घेतलेलं आहे. हे बघा 3ची लाईन जिथे आपण घेतलेलं आहे 3चं बघा, 3ची आपण ही लाईन आखलेली आहे पुसट, तुम्हाला दिसेल. हे बघा 3ची लाईन ही आपण आखलेली आहे इथे. तर तिथपर्यंत आपल्याला इथून असं हे करायचं आहे. तर बघा आता मी असं हे काढते आणि इथे जोडायचं आहे. आणि याच्या इथून या एक रेषेपासून दुसऱ्या रेषेपासून आपल्याला इथे जोडायचं आहे आणि आपल्याला हे असं करायचं आहे. हा आपला झाला स. ओके. ही रेष जी मधली आहे ती पुसली जाणार. तुम्हाला नंतर मी कलर करून तुम्हाला मी दाखवते. आता या रेषेला इथे जोडून इथे आपल्याला ही आडवी रेष काढायची आणि इथून ही रेष जोडायची. ओके. आणि आता हा जो आहे हे आणि ही, हा झाला मात्रा. हे बघा स. आता आपल्याला उकार द्यायचा आहे. तो इथून आपल्याला जे हे घेतलेलं पण आहे याच्या या लाईनीपासून बरोबर इथून आपण रेष टाकायची आणि रेषेच्या खालून आपल्याला इथपर्यंत असं घ्यायचं आहे गोलाकार. आणि इथून सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे ते अगदी इथून असं घेऊन हे बघा असं घ्यायचं आहे. इथे आपला झाला सु. सुस्वा. सु झाला इथे आपला. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक रेष आपल्याला सोडायची आहे. बघा आता पुढे काय करायचं आपल्याला, पुन्हा एक रेष घ्यायची आहे, आखायची रेष अशा प्रकारे. नंतर आपल्याला पुन्हा स्व काढायचा आहे. 1 2 3. आता पुन्हा आपल्याला 3 रेषा काढायच्या आहेत. 1 2 आणि 3. आणि सेम ॲज इट इज आपण हा स काढला तसंच आपल्याला इथे स काढायचा आहे. त्याच्यामुळे याचा मध्य आखून घेते. मध्याची रेष आखून घेतलेली आपण इथे मध्य आखून घेतलेला आहे याचा. आणि सेम इथे आपल्याला तसंच करायचं आहे. इथे आपल्याला पुन्हा एक मध्ये आखून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1 2 दुसऱ्या रेषेपासून आपल्याला हे करायचं आहे. तुम्ही सेम असंच करा. त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ स्किप न करता बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित ते समजणार आहे. आणि सेम जसं मी ड्रॉ करते तसं तुम्ही कुठल्या लाईनमध्ये मी काय काय ड्रॉ केलं आहे, कुठून स्टार्टिंग केलं आहे ते तुम्ही व्यवस्थित तुम्हाला समजेल. ओके. हे इथपर्यंत आलं आणि ह्या रेषेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे. बघा ही आपली खालची लाईन जी आहे ती आपण पुन्हा इथे खालती आखून घेतोय. म्हणजे सगळ्यांचं अक्षर सेम येण्यासाठी हे आपण आखून घेतोय. तर इथून आपल्याला या पॉईंटपर्यंत आणायचं आहे. ओके. गोलाकार त्याचा थोडासा हे बघा. तर असं आपण केलेलं आहे. ओके. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथे रेष जुळवायची आहे इथे आणि इथून इथे जुळवायचं आहे. ओके. हा झाला आपला स. आता आपल्याला व काढायचं आहे. तर व साठी आपल्याला सुद्धा आपण काय करायचं आहे, इथे 2 रेषा आखून घेणार आहोत. 1 2 3 4 आणि 1 5. तर बघा आपल्याला तर 5 काढायचे आहेत आपल्याला पुढे. ते का ते पण सांगते तुम्हाला. आता त्या ह्याच्यापुढे आपण 1 काढलेली आहे आणि 2. तर या 2 पासून बघा आपली ही मध्य रेषा जी आहे, सेंटर जो आहे तो सेंटरला आपण ते पॉईंट करून घेऊया. म्हणजे आपल्याला कळेल कुठपर्यंत आपल्याला रेषा आखायच्या आहेत त्या. आणि ही खालची पण आपण मार्किंग आखून घेऊया. ओके. तर आता आपल्याला या पॉईंटपासून
दोन्हीकडे सेम येईल असं आपल्याला हा इथे मध्ये सुरुवात करायला अशा प्रकारे. आणि पुन्हा इथे वरती 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे. 1 इंच, पाऊण इंचचं तुम्ही घ्या, पाऊण इंच आपल्याला इथे हे घ्यायचं आहे आणि खालून पाऊण इंच घ्यायचं आहे. ओके. आणि हा आपण इथे वर्तुळाकार गोल देतोय. हे बघा अशा प्रकारे इथे आपलं सुवा झालेला आहे इथे. ओके. हा व आपला आपण झालेला आहे. आणि जो आता ही जी रेषा आहे ती आपण ह्याला कंटिन्यू करूया, ह्याला ही जोडूया. ओके. सिंपल आपण हा वाला केलेला आहे. आणि याच्या पुढे ही रेष आणि ही एक रेष, म्हणजे आता हा आपला वाचा मात्रा आली आणि ही एक सोडला की ही एक मात्रा आली. ओके. असं झालं आपला वा. आता आपल्याला ग काढायचं आहे, तर त्यासाठी आपल्या ह्या दोनच्या वाच्यामध्ये आपल्याला एक गॅप ठेवायचे आहे, म्हणून इथे आपण एक रेषा आखून घेणार आहोत. ओके. आणि त्यानंतर आपल्याला ग आहे तो 3 मध्ये बसवायचा, म्हणून आपण 3 देतात 3 रेषा आखून घेणार आहोत. 1 2 3. ओके. आणि ग ची मात्रा 4 5 बघा आपण किती झाले आपल्याला 1 2 3 4 आणि 5 घेतलेले आहेत. ओके. आता आपल्याला हे बघा हे पॉईंट आहेत आणि हा एक सोडलेला आहे. आता ग आपल्याला बसवायचं 2 मध्ये, 1 आणि 2 आणि 3 मध्ये बसवायचं आहे, तसं आपण बसवला तसा. तर इथे आपण मध्याचं आखून घेऊया, प्रत्येकाचा सेंटर पॉईंट आखून घेऊया इथून. आता आपल्याला इथून हा जो खालती आलाय ना, तर थोडासा आपण हा सुद्धा खालती घेऊया. ओके. तर आपण हा इथून घेऊया. मी आता खोडत बसत नाही इथे, कारण खोडलं तर ती डिझाईन खराब होईल. आणि इथून घ्यायचं आपल्याला आणि इथून आपल्याला असं वर जायचंय. आणि हा असं द्यायचं. हा झाला ग. मी तुम्हाला सगळं नंतर हे कलर करून दाखवणार आहे, पेन्सिल कलरने मी कलर करणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय करतो आहे, एक्झॅक्ट कुठे तुम्हाला कलर कसा येणार आहे. हा झाला आपला ग. हे आपण घेऊया मात्रा, हे रेषा घेऊया, खालची मार्किंग दिसतंय का? ओके. तर आपण हा ग आखला, गचा हा झाला मात्रा. हे आपण सोडायचं, इथे काही करायचं नाही. त्याच्या पुढे आपल्याला आता एक लाईन सोडायची, आपल्याला त आखायचा आहे. हे बघा एक लाईन सोडलेली आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला एक लाईन सोडायची आणि त्याच्यासाठी नवीन जो वर्ड बनवायचा आहे, एक गॅपची आपल्याला लाईनची आपल्याला गॅप ठेवायची, एक गॅप सोडून मग आपल्याला पुढचं जे आहे ते वर्क आपल्याला करायचं आहे. आता त्यासाठी मी 1 2 3 असे आखून घेतलेले आहेत. तर बघा पुन्हा आपण 3 आखून घ्या. 1 2 आणि 3. ओके. आणि हे फक्त आपण टचं आखायचं. ओके. आता काय करायचं आहे, इथून आपण मध्य घेतलेला आहे, तर मध्याचा आपण इथे आखून घेऊया सेंटर पॉईंट. हा सेंटर पॉईंट आपण घेतलेला आहे. आता इथून आपण सेंटर पॉईंट घेतलेला आहे. हा 1 2 3 पासून सुरू करायचं, तर 2 पर्यंत आणायचे व्यवस्थित आणि इथून त्याला असा गोलाकार द्यायचा आहे. ओके. आणि हा या लाईनमध्येच घ्यायचा आहे. ह्याची लाईन आणि ह्याची लाईन आपली मॅच करायची आहे. ह्याची लाईन आणि ह्याची लाईन मॅच केलेली आहे. आणि इथून आपल्याला आता हे करायचं आहे. हे बघा ह्याची लाईन सगळं आपल्याला एका लाईनमध्ये आलं पाहिजे. हे बघा एका लाईनमध्ये आलेले आहेत आपले, असं केलेलं आहे. आणि वरती सुद्धा आपल्याला 1 इंच आपल्याला वरती करायचं आहे. 1 इंच वरती ठेवून हे बघा 1 इंच केलेलं आहे मार्किंग. आणि तिथून आपल्याला पुन्हा हे करायचे आणि ही रेष जी आहे ती इथे आपल्याला जोडायची आतून. अशा प्रकारे आपला हा त झाला. आता तलची मात्रा आपल्याला हवी आहे, त्यासाठी आपण हे बघा हा असं त येणार आहे आणि ही त्याची मात्रा येणार आहे. ओके. हा झाला आपला त. आता आपल्याला म काढायचं, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक मध्ये आपल्याला लाईन आखायची, म्हणजे जे आपल्याला तिथे आपल्याला वर्क करायचं नाही ते पण सोडून दिलेलं आहे. ओके. आता हे पण सोडून दिलं. आणि त्याच्यापुढे आपल्याला म आखायचं आहे, तर म साठी आपण पुन्हा 1 2 3 आणि 4 1 2 3 बघा 1
2, पहिला आपण नावाचाच बघूया, 3 असं आखून घेतलेलं आहे. ओके. आणि पुन्हा याचा मिडल पॉईंट आपण घेतलेला आहे, इकडे मिडल घेतलेला, ही मिडलची आपण रेष काढून घ्या. हे बघा, ही मिडलची रेष मी इथे आखून घेतलेली आहे आणि याचं हे आखून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथपर्यंत आपल्याला आखून घ्यायचं आहे व्यवस्थित. ओके, अशा प्रकारे हे इथे आपल्याला हे जे सगळं आहे इथे आपल्याला सेम आलं पाहिजे त्याच्यासाठी. आता इथून पुन्हा 1 वरती आपण घेतलेलं आहे. हे बघा, असं घेतलेलं आहे माप. आणि आता इथून आपल्याला सुरुवात करायची, याच्या इथून सुरुवात करायची असं, आणि हे इथून असं सुरुवात करायची आहे. आणि हे मात्र आहे सोडलेलं, त्याच्यात जरासं आपल्याला आलं तरी चालेल. हे बघा, ह्या रेषेपर्यंत आपल्याला जुळवायचं आहे, म्हणजे आपल्याला सगळं सेम येणार आहे. आणि हे इथपर्यंत घ्यायचं आहे. ओके, म्हणजे हा झाला आपला म. हे बघा, झाला म. आता मची ही मात्रा आखून घेऊया. बघा, तर अशा प्रकारे आपलं हे सुस्वा ग ट आणि म. आता तुम्हाला हे मी सगळं ड्रॉइंग करून दाखवते की कसं केलं आहे ते. हे बघा, दिसतंय व्यवस्थित. एक मिनिट, मी कॅमेरा जरा सेट करते. तर अशा प्रकारे इथे आपण हे नाव तयार केलेलं आहे, सुस्वागतमचं केलेलं आहे. तर चला आता आपण बघूया की कसं कलर करायचं आहे. तर आता हे जे मी इथे 7 इंच जर सोडलं आहे, हे 7 इंच आपलं तर इथे पेपर उरलेलं आहे. आता जे आपलं हे नामाचं जे नेम आहे ते कितपर्यंत झाले आपण ते बघूया, मोजूया एक्झॅक्ट पण किती इंच झालेलं आहे. इथून 32, बरोबर 32 इंचापर्यंत आपलं हे झालेलं आहे. बघा, 32 इंचापर्यंत आपलं हे नामाचं झालेलं आहे, नावाचं. तर आता हे जे मागे जेवढी जागा उरलेली आहे, तुम्हाला इथे पुढे तुम्हाला फुल काढायचं, इथे काय पान काढायचं ते तुम्ही काढू शकता इथे असं. एक मिनिट, तर आपण काय बोलतो, हां, तर हे 32 इंच आपलं झालेलं आहे. तर इथे आपली ही जागा जी उरलेली आहे ती किती आहे, 7 इंच आहे. तर आपल्याला हे इकडे सोडायचं आहे, एक नाही, म्हणजे जवळजवळ आपल्याला 1 इंच सोडून, म्हणजे आपले 6 इंच इथे आपल्याला उरते. तर तुम्हाला इथे फुल काढायचं आहे तर तुम्ही इथे फुल काढू शकता, तुम्हाला इथे काय करायचं ते. आणि मग सेम एवढीच जागा तुम्ही इथे पुढे सुद्धा सोडा 7ची, म्हणजे पण हे सोडले 7 आणि 32, 7 म्हणजे 39 ही झाली. 39 मध्ये पुन्हा 7 मोजायचे आहेत आपल्याला, म्हणजे किती झाली बघा. आता ही 32 इंचची आपली हे नेम प्लेट आलेलं आहे. इथे आपल्याला 1 इंचची आपल्याला गॅप ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर इथे 6 उरले, म्हणजे बरं 6 आहे हे, म्हणजे आपल्या एकूण 45ची आपली डिझाईन होते. म्हणजे इथे 7 सोडायचं आहे आपल्याला आणि पुन्हा इथे आपल्याला पुढे सुद्धा तुम्ही 7ची तुम्ही डिझाईन घ्या, म्हणजे एकूण आपली होणार आहे 45ची डिझाईन. बघा, 45ची डिझाईन आपली होणार आहे एकूण, है ना, बरोबर 46ची झाली. 46ची आपली डिझाईन पुढे होते व्यवस्थित. बघा, 46ची आपली डिझाईन होते. तर तुम्ही असं केलं तर त्याला बघूया. तर अशा प्रकारे आपली ही छानशी डिझाईन झालेली आहे करून. तर चला मी तुम्हाला आता हे भरून दाखवते पेन्सिलने, पेन्सिलच्या कलर्सने. तर चला आपण बघूया कसे होतं ते. आपण घेऊया, भरायला घेते आहे. इथे आपल्याला वेगळा कलर द्यायचा आहे, सो सेम खाली पण द्यायचा आहे. तर आता मी आपण इथे आपल्याला कसं भरायचं ते दाखवते तुम्हाला. म्हणजे आता मी इथे कलरने भरते, तुम्ही ह्याने भरायचं. थांबा, तर मी इथे कलरने भरते. हलतंय का माझा कॅमेरा? हलतोय. तर अशा प्रकारे तुम्ही इथे फर भरायची आहे. मी तुम्हाला, तर मला फर भरायला टाईम नाही आहे, म्हणून तुम्हाला हे कसं कळायला हवे त्याच्यासाठी मी हे तुम्हाला कलरने भरून दाखवते पटकन, की जेणेकरून तुम्हाला काय हे असतील डाऊट्स असतील तर तुमचा क्लिअर होईल की हे कसं दिसणार आहे. म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला हे पटकन पटापट होण्यासाठी हे दाखवते आहे. म्हणजे तुमच्या एक्झॅक्ट लक्षात येईल की आपल्याला काय काय ते कसं आपल्या प्रकारे होणार आहे. ओके, तर हे बघा,
तर मी एकदम बरोबर परफेक्ट सांगितलेलं आहे. तुम्ही ह्याच मेजरप्रमाणे घेतलं तर तुमचं सुद्धा असंच व्यवस्थित येऊ शकतं. तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठं बनवायचं आहे, तुम्हाला ह्याच्यापेक्षा छोटं बनवायचं आहे, तरीही तुम्ही सहज बनवू शकता ह्या आयडियाने. ही ट्रिक वापरा. तर आता इथे मी 1-1 इंचाचं घेतलं आहे. तर तुम्हाला जर छोटी हवी असेल तर तुम्ही अर्धा इंचामध्ये दिसणार नाही. मग तुम्ही पाऊण इंच तुम्ही जरी घेतलं तरीही चालेल. पाऊण इंच घ्या. पण मी इथे दिसायला हवे, व्हिडिओमध्ये दिसायला व्यवस्थित लागेल म्हणून मी इथे 1-1 इंच घेतलेलं आहे. जे आपण रेषा ज्या आखल्यात 1-1 इंचाच्या, ह्या रेषा जे अंतर घेतलेलं आहे ते 1-1 इंचाचं घेतलं आहे. कारण का इथे व्हिडिओमध्ये दिसायला हवे व्यवस्थित, नाही तर तुम्हाला ते व्यवस्थित दिसू शकणार नाही, त्यासाठी. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते कळणार आहे कसं कुठे भरायचं आहे. तर इथे तुम्ही कुठलाही कलरचं तुम्ही तुमची फर भरू शकता. जे आपलं नेम जे आहे त्या नेमला आपण वेगळी कलर घेणार आहोत, आणि जिथे आपली मोकळी जागा आहे तिथे आपण वेगळा कॉमन एक कलर घेणार आहोत. हे आपला असा हा स झालेला आहे, इथून असा हा स झालेला आहे. आपल्याला असं ही बॉर्डर पण दिलेली आहे. ओके, आता आपण हा स भरायचा आहे. मी जास्त जोर देऊ शकते कारण कॅमेरा माझा हलतोय, कारण तो टेबलालाच लावले ना, त्यामुळे हलतोय. हे बघा, इथे आपल्याला हे जे राऊंड शेप दिलेला ना इथे, हा तो पण तसं कव्हर करायचा आहे तुम्ही. हे बघा, स झालं. आता हा इथे स्वा करायचा इथे, आणि हा इथपर्यंत घेतला आपण. हा ओके, आणि आता ही वाची रेष. हे सगळं आपल्याला जे अल्फाबेट जे आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा घेऊ शकता, किंवा एकाच कलरमध्ये घेतलं तर अजून उत्तमच आहे. तर आपल्याला फक्त कलर कुठे कुठे द्यायचे ते मी तुम्हाला सांगते. आता अशा प्रकारे आपल्याला हा वा तयार होतोय. हे बघा, सुस्वा. आता ह्याची वाची ही एक लाईन द्यायची आपल्याला. हे बघा, हे एक सोडायचं आपल्याला, आणि पुढच्या रेषेवरती आपल्याला हे करायचं आहे. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कसं करायचं आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक गॅप हवे, तर ते तुमचे अल्फाबेट जे आहे ते व्यवस्थित दिसणार आहे. सुस्वा. ओके, आता आपण सुस्वापर्यंत इथे व्यवस्थित झालेलं आहे. दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना? हे बघा, सुस आणि हा वा. ओके, आता आपल्याला ग काढायचा आहे. तर ग साठी पण तुम्ही इथे फर लावून करायचं आहे. मी कलरने करते, तर तुम्हाला दिसण्यासाठी पटापटा समजण्यासाठी तुम्हाला लक्षात यावं की हे नेमकी अल्फाबेट्स काय केलं. तर तुम्ही म्हणाल की काय हे आखरे हे लाईनमध्ये घेऊन, तर तुमचं डाऊट क्लिअर करण्यासाठी हे मी तुम्हाला आता सध्या तरी मी हे दाखवते. नंतर ह्याच्यावरतीच मी नंतर फरने सुद्धा भरून दाखवेन. आणि तुम्ही सेम हे असंच माप घ्यायचं आहे आणि करायचं आहे.
ओके, दिसते कलर दिसतोय ना. ओके, कॅमेरा जरा हलतोय माझा. आता एक मिनिट शार्प करून घेते जरा पेन्सिलला. तर आपला हा ग झालेला आहे. आता गची मात्रा इथपर्यंत घ्यायची आहे. एक आपल्याला ही गॅप सोडायची आहे आणि पुढच्या गॅपला घ्यायची आहे आपल्याला. आता इथे मी रेड कलर घेतलाय. तुम्ही कुठलाही कलरने इथे फर भरू शकता. तुमच्या आवडीचा कलर असेल तो तुम्ही, समजा तुमचा रेड कलरची तुमची बाहेरचं बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही ही व्हाईट कलरने सुद्धा भरू शकता. आता मी रेड घेतलेला आहे. तुम्ही रेड आणि बाहेर ऑरेंज घेऊ शकता, या बाहेर ब्ल्यू आणि व्हाईट घेऊ शकता. मग कलर तुम्ही अल्फाबेटला तुम्ही हे द्या. बघा, सुस्वा ग. आता आपला हा ग पण झालेला आहे. आता आपण म करतोय. सुस्वा ग त करतोय त. आता ही एक लाईन आपल्याला सोडायची आहे, मधली जी ही गॅप हे सोडून मग आपल्याला ट भरायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं कसं आपण ट करायला आहे. कारण ह्याला मी डिझाईनला या फरक नाही लावली नाही. हे असं दाखवते का, तर पटकन तुम्हाला समजण्यासाठी. आणि ह्याला बराच दिवस गेला माझ्या या अल्फाबेटला डिझाईन, या रांगोळीच्या डिझाईनला. तर म्हटलं ताईंचे सगळे मेसेज येत होते की दाखवा. तर म्हटलं चला आपण ही आज पोस्ट करूया, म्हणजे तुम्हाला पटकन भेटेल. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर तुम्हाला नक्की कळेल की आपण कुठून काय काय बनवलेलं आहे. आणि हे आपण मार्किंग तर तुम्हाला केलेले दिसते, मार्किंग केले, त्याच्यामुळे आपलं एकसारखं इथे येणार आहे सगळं. बघा, इथे आपला झाला हा ट तयार. आता आपल्याला इथे म भरायचा आहे. हा आपल्याला म इथून भरायचा आहे. ओके, इथे आखून घेते पहिले. आणि इथे हा झाला आपला म आणि इथे त्याची मात्रा. अशा प्रकारे आपलं इथे हे तयार झालं आहे. अशा प्रकारे आता इथे पूर्ण आपलं तयार झालं आहे सुस्वागतम. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटते, आणि जर तुम्हाला काही कळलं नसेल तर तुम्ही मला पुन्हा कमेंटमध्ये विचारा, किंवा तुम्ही पुन्हा ती व्हिडिओ बॅक फॉरवर्ड करून बघा. आणि ज्याप्रमाणे सांगितलं आहे तुम्ही या आधी रेषा आखून ठेवू नका. एक अल्फाबेट प्रमाणेच आपल्याला रेषा आखून घ्यायचे आहेत. तर तुम्ही एकदम जर रेषा आखल्या तर तुम्हाला काही कळणार नाही की कुठून सुरू करायचं आहे. त्यासाठी मी सांगते की तुम्हाला प्रत्येक अल्फाबेटच्या तुम्ही मोजून घ्या. आता या अल्फाबेटला, हा अल्फाबेट तुम्ही विसरून जावा. तर ह्या अल्फाबेटला आपण कुठून घेतले आहेत. तर ही मी अर्धा इंचाची सोडलेली आहे. मग ही पुढे ही 1 इंचाची परत सोडलेली आहे. मग 1, 2, 3 आणि 4
हे 4च फक्त आपल्याला आता लागलेले आहेत. मग तुम्ही एवढे 4च रेषा तुम्ही आखून घ्या. पहिले हे आखून हे सोडायचं आहे आणि मग 1 2 3 4 एवढे तुम्ही आखून घ्यायचे आहेत ह्या, आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे बसवायचं आहे आणि याचा सेंटर घ्यायचा आहे. आपण 3 घेतला आहे, खाली 3 घेतलाय, वरती 3 घेतलेला आहे. ओके, 3 आणि 3 खाली घेतलेला आहे. इथून हे जे हे अंतर हे 3चं आहे आणि हे वरती 3चं आहे, आणि आपण हा उकार जो काढलेला आहे त्याचा रेट आपण वेगळा घेतलेला आहे. ओके, आणि नंतर पण त्याचं पण पार्टिशन म्हणजे प्रत्येकाचं आपल्याला यायला हवे सेम अंतर, म्हणून इथे आपण एक रेष आखून घेतलेली आहे इथे एक. तर अशा प्रकारे आपली ही रांगोळी आपली तयार झालेली आहे. तर कुठेही घाई न करता व्यवस्थित तुम्ही बघून करू शकता. तर हे बघा, अशा प्रकारे आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली, तर इथे तुम्ही फूल तुम्ही काढा, कसं तुम्हाला हवे तुमच्या आवडीनुसार तुम्ही फूल काढू शकता. एक मिनिट बघूया आपण. तर इथे मी 1.5 इंचाचा मी सर्कल काढून घेते. ओके, कर्कटक जरा हे झालंय. ओके, हा त्याचा मिड पॉइंट घेतलेला आहे. आता आपल्याला याचे 5 भाग करूया. 1 2 3 4 आणि 5. आता इथे पण हे 5 भाग करून घेतलेले आहेत त्याची. आता ह्याच्या समोर आपल्याला डिझाईन काढायची. तर इथे आपण 1.5 इंच घेऊया सगळीकडे मार्किंग करून. 1.5 इंच इथे, 1.5 इंच घेऊया. प्रत्येक ठिकाणी 1.5 इंचचं अंतर घेऊया. इथे खूण करून घेऊया 1.5 इंचावरती. 1.5 1.5 आणि ही 1.5. चला, आता हे 1.5 वरती आपण मार्किंग रेष काढून घेऊया. फुल तयार करायचं इथे. ओके, हे 1.5 घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 1.5 घेतलेलं होतं. आता याच्या पुढे आपल्याला 2.5 घेऊया. 2.5 नाही तर 2.25. 2.5 किंवा 2.25. 2.5 घेऊया आपण. चला 2.5 घेऊया किंवा 2.5. हो, 2.5 घेते मी इथे. ओके, आणि इथे जाऊन तुम्हाला कुठल्या टाईपचं फूल हवे तसं घ्या. मी असं हे जरा राऊंड काढते. आणि फूल काय तुमचं एक्झॅक्ट असं आलं पाहिजे असं काही नाही आहे. त्याला 2 वरती आपण घेतलेलं आहे. मी 2 वरती काढून घेतलेलं मी. तर हे फ्री हँडने घेतलेलं आहे काढून. हे आता मोजत नाही आहे. हे फ्री हँडने आपण हे थोडासा त्याला डाऊन द्यायचं आहे. ओके, इथे 2 वरती घ्यायचे आपल्याला, आणि इथे सुद्धा आपल्याला 2 वरती गेल्यानंतर इथे आपल्याला खालती डाऊन द्यायचा थोडासा असा, आणि इथे वरती द्यायचा असा. असंच जा वरती, म्हणजे असं डाऊन देईल व्यवस्थित. असं करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हार्ट शेप इथे व्यवस्थित येईल. इथे सुद्धा आपण 2 घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला असं करून इथे आपल्याला असं डाऊन द्यायचं आहे हार्ट शेप सारखं. इथे हे करून घ्यायचं हार्ट शेप सारखं. इथे आपण फूल तयार करतोय. ओके, आता इथे सुद्धा आपण 2 घेणार आहोत. 2, आणि इथे सुद्धा आपण इथे हे असं फूल तयार केलेलं आहे. इथे सुद्धा 2 घेऊया, आणि इथून सुद्धा आपल्याला हे आपण असं तयार केलेलं आहे. तर ते आता मी तुम्हाला डार्क पेन्सिलने करून दाखवते. आता तुम्हाला इथे कुठेतरी पान हवं असेल, तुम्हाला पान आता इथे कुठे काढायचं आपण हे पान. कारण टाईंची अशी होती की त्यांना पान सुद्धा हवं आहे साईडनी. तर त्यांना आता पान इथे कुठे काढून बसवू पान. ओके, तर आपण इथे आता असं पान बसवूया. इथे एक पान बसवलेलं आहे. इथे तर पान बसणं, इथे पण छोटंसं एक पान बसूया.
डार्क पेन्सिल घेते, मग तुम्हाला लक्षात येईल. आणि इथे एक पान बसवूया आपण. हे पेन डार्क करते तुम्हाला डिझाईन. हे बघा, ह्याच्या पण दिशा आपल्याला त्या तुम्हाला पेन्सिल डार्क करते, कारण ते नंतर रफ करायला होईल म्हणून मी पहिले, तुम्ही कधीही डिझाईन पहिले कराल तर तुम्ही पहिले पेन्सिल डार्कवाली घेऊ नका, नाही तर मग ते रफ करता येत नाही. माझा कॅनव्हासवरती रफ नाही होत करता पटकन, म्हणून मी नेहमी लाईट पेन्सिल घेते आणि मग HBची पेन्सिल जी आहे त्या HBच्या पेन्सिलने डार्क करते किंवा मार्कर घेते. तर हे बऱ्यापैकी दिसते ही पेन्सिल HBची जी आहे ती खूप डार्क आहे, त्यामुळे ती व्यवस्थित दिसते. तर अशा प्रकारे आता हे पण पान तयार केलेलं आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर नक्की ही व्हिडिओ ट्राय करा, आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, हाईप करायला विसरू नका. तर हे बघा, अशा प्रकारे ते खूप छान आपलं फूल तयार झालेलं आहे. तर सेम असंच फूल तुम्ही इथे सुद्धा काढा. इथे सुद्धा तुम्ही 7 इंचाचा तुम्ही तयार करा बॉक्स. इथे 7 इंचाचा तुम्ही वेगळा बॉक्सला मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते हे बॉक्स कसा इथे तयार करायचा, आणि ते इथे आपण मी चिकटवणार आहे. कॅनव्हास आहे, कॅनव्हास पेपर इथे चिकटवलं तर ते चिकटते व्यवस्थित. सेम मी या मापाचं घेणार आहे आणि ते पुन्हा करून आहे. मी ते आता करते आणि तुम्हाला दाखवते. ओके, तर अशा प्रकारे आपली ही सुस्वागतमची रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित. हे बघा, सुस्वागतम ही रांगोळी पूर्ण आपली तयार झालेली आहे. आणि तर व्यवस्थित इथे दोन्ही साईडला आपल्या फुलं पण आलेली आहेत. हे बघा, ही फुलं पण आहेत दोन साईडला आली आहेत, स्टार्टिंगला आणि ही लास्टला. तर ह्याची उंची जी आहे ती 8 इंच आहे आणि त्याची लांबी जी आहे ती 49 इंच आहे. तर बघा, अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही जर आवडली असेल, तर कोणाला तुम्हाला काही समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता, आणि तुम्ही ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा, स्टेप बाय स्टेप बघा, ते तुम्हाला लक्षात येईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला मात्र विसरू नका. हाईप आठवणीने करा. थँक्यू.